हॅलो, मी सायली तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. कशा आहात सगळे? मस्त रहा, स्वस्त रहा. आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जावो. आम्ही आलो होतो खरेदीसाठी, शिवांसाठी इथून शूज घेतले आणि शार्वीसाठीही शूज घेतले. तर मुलांचं कसं असतं की कुठं जायचं म्हणलं की नवीन शूज हे पाहिजेच. शिवांचेही खूप दिवसापासून चाललं होतं की नवीन शूज घ्यायचे, म्हणून त्याच्यासाठी आणि शार्वीसाठी ते दोघांसाठी जे आहे आम्ही शूज घेण्यासाठी आलेलो होतो. हे शूज घेतले होते, पहा त्याला खूप आवडले होते. लाईक शेअर सबस्क्राईब. नेक्स्ट डेला जे आहे आम्ही आलेलो होतो पिंपरी कॅम्पामध्ये. हे आहे पिंपरी कॅम्प. जसं पुण्यातली तुळशीबाग फेमस आहे तसं आपल्या पिंपरीतील म्हणजे पिंपरी चिंचवडमधील हे पिंपरी शगुन मार्केट खूप फेमस आहे. सर्व प्रकारच्या वस्तू इथे तुम्हाला मिळतात आणि अतिशय रिजनेबल किमतीमध्ये मिळतात. फक्त तुम्हाला बार्गेनिंग करता आली पाहिजे. तेवढं जर तुम्हाला आलं तर तुम्हाला सर्व काही वस्तू एकदम रिजनेबल अफोर्डेबल किमतीमध्ये मिळतील. त्याचप्रमाणे पिंपरीतील मोबाईल मार्केटही खूप फेमस आहे. इलेक्ट्रिकल मार्केटही फेमस आहे. जर तुम्ही पिंपरी किंवा जवळपास परिसरात राहत असाल तर शगुन मार्केटला पिंपरीतील नक्की व्हिजिट करा. इथे तुम्हाला सर्व प्रकारच्या व्हरायटीज मिळतील. मी जे आहे ना शार्वीसाठी कपडे घेण्यासाठी आले होते आणि हे शर्ट जे आहे ना मला फक्त 150 रुपयाला एक याप्रमाणे मिळाले. त्यानंतर थोडीफार खरेदी मीही केली. पिंपरी मार्केटमध्ये जर मी येणार असेल ना तर इथं तुम्हाला ना 200 रुपयापासून खूप छान अशा कुर्तीज मिळतात. त्याचप्रमाणे हे सर्व जे नेकलेस होते ना ते फक्त 100 रुपयाप्रमाणे होते. म्हणजे कुठलाही एक नेकलेस घेतला की 100 रुपये किमतीप्रमाणे होते. लेटेस्ट असे ट्रेंडिंग चंद्रकोर, लोटस नेकलेस, त्याचप्रमाणे गोल्ड पॉलिश, मेटल पॉलिश आणि मॅक्रो पॉलिश, साऊथ इंडियन ज्वेलरी, इतर सर्व प्रकारच्या ज्वेलरी आहे ना तुम्हाला पिंपरी मार्केटमध्ये भेटतात. माझं जसं लग्न झाले तेव्हापासूनच मी पिंपरी मार्केटमध्ये खरेदी करते. त्याच्या आधी मी इथे येते कारण माझी मावशी पिंपरीमध्येच राहते. शार्वीसाठी कपडे घ्यायला आलेले होते. कपडे घेण्यासाठी आले त्याच्यानंतर माझ्यासाठीही थोडेफार कपडे बघितले. तर हे छान असं श्रग मला आवडलेलं होतं. श्रग जे आहे ना ते इथं मी ओम कलेक्शनमधून घेतले. तिथं मला सर्व प्रकारच्या वस्तू मिळतात. त्याचप्रमाणे पिंपरी मार्केटमध्ये तुम्हाला जे आहे 200 रुपयापासून ते 350-400 रुपयापर्यंत एकदम चांगल्या क्वालिटीच्या तुम्हाला जे आहे ना कुर्तीज मिळतात. हॅलो, आज मी ना पिंपरी कॅम्पामध्ये गेले होते. तर पिंपरी कॅम्पात मी खूप सारी शॉपिंग केली आणि काय काय शॉपिंग केली हे मी तुम्हाला दाखवते. तर पिंपरी मार्केटमधून मी हा एक कुर्ता सेट घेतलेला होता. प्लाझो आणि कुर्ता सेट आहे हा. सिंपल आणि डिसेंट असा कुर्ता सेट घेतला होता कारण ट्रॅव्हलिंगमध्ये मला असे हलके कपडे आवडतात. त्याच्यानंतर मी हा एक कुर्ता सेट घेतला होता. ह्याच्यावरची एम्ब्रॉयडरी खूप सुंदर आहे. हा दोन्ही कुर्ता सेट जे आहे मला 750 रुपयाला एक याप्रमाणे मिळालेले होते. खूप सुंदर कलर आहे. त्यानंतर हा एक कुर्ता, हा पिंक कलरचा थ्रेड एम्ब्रॉयडरीवाला कुर्ता एक घेतला आणि कुर्ते मला 350 रुपयाला मिळाले. त्यानंतर हे श्रग घेतलं होतं. व्हिडिओमध्ये पाहिलंच होतं मी, ओम कलेक्शन येथून घेतलं होतं. हे श्रग जे आहे ना मला 499 रुपीजला मिळालं आणि याचा फ्लेअर खूप छान होता. त्यामुळे मला हे खूप आवडलं. असं डेली वेअरलाही तुम्ही थंडीमध्ये हे वापरू शकता. त्यानंतर माझ्या अमेझॉनवरून 2 पार्सल आलेले होते. तर हा एक वन पीस मी ऑर्डर केलेला होता, शॉर्ट वन पीस. काय त्याचप्रमाणे मी हे पार्सलही मागवलं होतं. हे आहे पॉन्ड्सची बेबी क्रीम. त्या क्रीमने तुम्हाला खूप फरक पडतो. नुसतं कुठं बाहेर जायचं असेल तर फक्त बेबी क्रीम लावायची, फाउंडेशनची गरज नाही. खूप सुंदर क्रीम आहे, नक्की ट्राय करा. सकाळी जे आहे ना मला लवकर निघायचं होतं म्हणून मी उठले, देवपूजा वगैरे केली. मुलंही उठलेली होती. आवरलं सकाळी. छानशी अशी देवपूजा करून आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो. सकाळी जे आहे अर्ली मॉर्निंग म्हणजे 7:30 वाजता जे आहे आम्ही इथं पोचलेलो होतो आणि इथं आम्ही मिसळ खाल्ली. तर ही आहे महाबाराची मिसळ, म्हणजे दुकानाचं नाव होतं, हॉटेलचं नाव होतं महाबाराची मिसळ. मिसळ टेस्टला पण चांगली होती. भरपूर असं त्यांनी सॅम्पल दिलेलं होतं. त्याचप्रमाणे फरसाणही भरपूर दिलेलं होतं. कांदा आणि लिंबूही भरपूर प्रमाणामध्ये दिलेला होता. सकाळची वेळ होती, थंडीही वाजत होती खूप, म्हणून जे आहे नाही तर मी कप चहा घेतला सगळ्यांनी मिळून. आणि शिवांशलाही बाहेर आलं की चहा पाहिजे असतो म्हणून शिवांशनेही थोडासा चहा ट्राय केला. थंडी खूप होती म्हणून मी जे आहे श्रग घातलेला होता आणि मुलांनीही जे आहे ना स्वेटर वगैरे घातलेलं होतं. सकाळची वेळ होती, मस्त छानसं असं थंड हवा एन्जॉय करत आम्ही जे आहे ना पुढच्या प्रवासाला निघालेलो होतो. आणि इथं जाताना जे आहे ना मला छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या बाळूमामांचंही दर्शन झालेलं होतं सकाळी.
मस्त छान प्रसन्न असा दिवस जाणार होता. पुढचा प्रवास सुरू केला. जाता जाता तिथं जे आहे आम्हाला जेजुरी गडाचंही दर्शन झालं आणि हा नवीन हायवे जो झालेला आहे ना सासवडवरून, तिथून गेलो. तिथून गेल्यानंतर जे आहे ना पटकन असं जेजुरी कधी आलं कळलंच नाही. इतका फास्ट म्हणजे जे आहे ना हायवे चाललेला आहे. जाता जाता जे आहे ना मी पंढरपूरचंही दर्शन घेतलं आणि चंद्रभागेचं दर्शन घेतलं. आता मी मंदिरात गेलेलो नव्हते. कर्नाटका बॉर्डर क्रॉस केली कारण आम्हाला जायचं होतं हंपी आणि बदामी. तर आधी आम्ही बदामीला पोहोचणार होतो. साधारणतः आम्हाला खूप उशीर झालेला होता सकाळी निघण्यासाठी. जे आहे ना आम्ही फास्ट चाललेलो होतो. परंतु पुणे सोलापूर हायवे इतका छान झालेला आहे, म्हणणार पण नाही की तुम्ही 8-9 तासाचा प्रवास कसा पार केला. पारी जे आहे ना आम्हाला ते जेवायला थांबायचं होतं. पूर्वी तर बघा मुलं कशी झोपलेली होती. दोघंच होते मागं, त्यामुळे दोघं मस्तपैकी पांघरून घेऊन झोपलेली होती. एसी चालू असल्यामुळे त्यांना खूप थंडी वाजत होती. मस्तपैकी दोघं छान निवांत झोपलेली होती. दुपारी विजापूर क्रॉस केल्यानंतर आम्ही इथे एक रामदेव राजस्थानी ढाबा होता, श्री रामदेव फॅमिली ढाबा, तर इथं जेवण केलं. जेवणही ठीकठाक होतं कारण आम्हाला व्हेजच खायचं होतं, नॉनव्हेज खायचं नव्हतं. म्हणून आम्ही इथं जे आहे प्युअर व्हेज हॉटेलमध्ये थांबलो. इथं सगळ्यांनी जे आहे ना मस्त छानसं असं दुपारचं जेवण केलं. सिंपलच जेवण होतं परंतु चांगलं होतं जेवण. मुलंही थोडी थकली होती प्रवासाने, तर मग तेवढी थोडी रेस्ट घेतली त्यांनी आणि परत आम्ही पुढचा प्रवास जे आहे ना सुरू केला. खूप लांबचा प्रवास आहे हा, परंतु मला असं काही थकल्यासारखं वाटलं नाही. गाडीमध्ये एसी वगैरे होत आणि रस्तेही खूप छान आहे पुणे सोलापूर हायवे. आणि आम्हाला ना हे कृष्णा नदीचं खूप मोठं असं पात्र लागलं. इतकं मोठं पात्र आहे, ही साधारण 5 ते 6 किलोमीटर जे आहे ना हे नदीचंच पात्र आहे. आधी असं वाटलं की खूप मोठं एखादा तलाव वगैरे आहे किंवा धरणाचं बॅक वॉटर वगैरे असं मला वाटलं, तर कळलं की हे कृष्णा नदीचं पात्र इतकं मोठं पात्र आहे. आम्ही बघतच राहिलो आणि इथं बघू शकता ऊस कारखाने आहेत, त्यामुळे इथं तुम्हाला आधीमध्ये जे आहे ना ऊसाचे ट्रॅक्टरही दिसत असतील. असं सुंदर असं वातावरण होतं. काही गरमी वगैरे काहीच नव्हती. मस्त आल्हाददायक वातावरण होतं आणि आम्ही एन्जॉय करत निघालेलो. संध्याकाळी साधारणतः जे आहे ना 6 वाजण्याच्या सुमारास आम्ही इथं बदामीला पोहोचलो आणि सूर्यास्त पहा किती छान सूर्यास्त असा झालेला आहे. मस्त असा निसर्ग एन्जॉय करत आम्ही निघालेलो होतो. आणि इथं पाहू शकता शेतीमध्ये अजूनही खूप छान अशी हिरवळ होती आणि इकडं जे आहे ना धरणाचं आणि कृष्णा नदीचंही पाणी आहे, तर छानशी अशी हिरवळ होती. खूप छान अशी नारळाची झाडं होती. तर ह्याच्यावरून तुम्हाला कळलेलं होतं की आम्ही साऊथला आलेलो होतो, म्हणजे कर्नाटकमध्ये आलेलो होतो. कर्नाटकमध्ये आता आम्ही पोहोचणार होतो बदामी या ठिकाणी. सकाळी जे आहे आम्ही सुंदर असा सनराईज आणि आता संध्याकाळी पहा मस्त सनसेट असा एन्जॉय केलेला आहे. आणि गावचं वातावरण पाहू शकता किती छान असं वातावरण, कोणाला नाही आवडणार. मला तसं खूप छान असं वातावरण वाटत होतं. असं वाटतं परत आपण बॅक डेज झालेलं हो, आमच्या गावाचं लहानपणी असंच वातावरण असायचं. आणि हे मोठे दगड पाहून तुम्हाला कळलंच असेल आम्ही बदामी येथे पोहोचले होतो. हे ना विशिष्ट असे प्रकारचे हे जे दगड आहेत असे वाटतात एकमेकांवर ठेवलेले आहे. तो हे भौगोलिकरित्या जे आहे ना वर्षानुवर्षे हे खडकाचे जे दगड आहेत ना ते असेच आहेत. आणि हे जे आहे ना विशिष्ट असे लाल रंगाचे बदामी रंगाचे दगड आहेत. खूप सुंदर वाटतं पाहता क्षणी आपल्याला. हे वेगळंच काहीतरी मस्त छान असं फील होतं. आणि इथं आल्यानंतर आम्हाला जे आहे ना खूप उशीर झालेला होता, संध्याकाळची वेळ होती. साधारणतः आम्ही 6 वाजलेच्या आसपास इथं पोहोचलेलो होतो आणि आम्ही रूमवर इथं आम्हाला जे आहे ना छोटीशीच एक सिंपल अशी रूम घेतलेली होती. कारण इथं जे आहे ना रूम मिळणं खूप मुश्किल आहे. चांगल्या रूम मिळतात परंतु त्याचे चार्जेसही खूप असतात. म्हणून आम्ही एक छोटीशी छानशी अशी रूम घेतलेली होती. व्यवस्थित होती. 1200 रुपये या रूमचे जे आहे ना चार्जेस होते. परंतु ठीक आहे, छान होती रूम. जास्त काही आम्ही एक्सपेक्ट केलेलं नव्हतं. आपलं सामान ठेवायला वगैरे जागा होती, बेड होती आणि हंतरुणही होती. त्याचप्रमाणे आम्ही सोबतही हंतरुणही घेऊन गेलेलो होतो. त्यांना खूप भूक लागलेली होती, संध्याकाळची वेळ होती, म्हणून जे आहे ना आम्ही तर हॉटेल बघत होतो. परंतु आम्हाला कुठलंच चांगलं हॉटेल भेटलं नाही. गुगल रिव्ह्यू पाहिल्यानंतर आणि थोडं सर्च केल्यानंतर आम्हाला इथं बदामी कॅफे मिळालं. हे न्यूली लॉन्च म्हणजे न्यूलीच कॅफे होतं. तर यांचे जे आहे ना रिव्ह्यू खूप चांगले होते, म्हणून ठरलं चला पिझ्झा वगैरे खाऊया. कारण संध्याकाळची वेळ आहे तर इथं जेवणासाठी चांगलं भेटणारच नव्हतं. म्हणून आम्ही इथं पिझ्झा, सँडविच आणि मुलांसाठी जे आहे ना फ्रेंच फ्राईज वगैरे ऑर्डर केलं. एकूणच जे आहे ना टेस्ट खूप छान होती. ज्याप्रमाणे गुगल रिव्ह्यू मेन्शन केलं होतं त्याचप्रमाणे एकदम टेस्टी आणि ऑथेंटिक फूड होतं. खूप चविष्ट होतं. हे मुलांनाही खूप आवडलं. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ जो आहे पूर्ण बदामी एक्सप्लोर करणार आहोत, त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा.